हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर असं 2 कलरमध्ये बास्केटचं कोस्टर कसं बनवायचं हे शिकवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट। जर तुम्हाला फक्त खांब विणता येत असेल तरी सुद्धा तुम्ही हे कोस्टर विणू शकता आणि डायनिंग टेबलवर किंवा टीपॉयवर कपाच्या खाली ठेवायला तर खूपच छान दिसते। किंवा तुम्ही याचा उपयोग आसन म्हणून सुद्धा करू शकता, छोटीशी मूर्ती ठेवण्यासाठी। भरपूर सारे उपयोगी हे कोस्टर डिझाईन येणार आहे। यापासून तुम्ही मोठंसं थालपोस सुद्धा बनवू शकता कोस्टर डिझाईनचं। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर का तुम्ही दुसरं माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 2 कलरची लोकर घेतलेली आहे। हवं तर तुम्ही एका कलरमध्ये सुद्धा विणू शकता। आणि हे विणण्यासाठी इथे मी 12 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर मी येलो कलरची लोकर घेतलेली आहे। आपल्याला एक मॅजिक रिंग विणून घ्यायचं आहे। तर मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मॅजिक रिंग कशी विणायची हे सांगितलेलं आहे। मॅजिक रिंग विणल्यानंतर 3 साकळ्या विणायच्या आहेत। 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। तर ह्याच मॅजिक रिंग मध्ये आपल्याला काय करायचं आहे, टोटल 18 खांब विणायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7। तर असे मी 18 खांब विणून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता मी 18 खांब विणून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं, ही मॅजिक रिंग घट्ट ओढून घ्यायची आहे। आणि घट्ट ओढून घेतल्यानंतर हे जे 1 2 3 तिसरी जी साखळी आहे त्या तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून हे पहिलं राऊंड जॉईन करून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या राऊंडसाठी काय करायचं, 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि तिथेच आणखीन एक खांब घालायचा, म्हणजे 2 खांब। तर आता आपल्याला प्रत्येक खांबावर 2-2 खांब विणायचे आहेत, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 36 खांब तयार मिळतील। कुठेही कमी जास्त न करता आपल्याला प्रत्येक खांबावर 2-2 खांब कंप्लीट करून घ्यायचे आहेत। तर मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। परत आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि जॉईंट केल्यानंतर आता आपल्याला हा धागा कट करून घ्यायचा आहे। धागा कट केल्यानंतर थोडंसं दूरवर आपल्याला ओढून घ्यायचं आहे। आता आपण इथे दुसऱ्या कलरची लोकर जॉईंट करणार आहोत। त्या अगोदर काय करायचं, आपल्याला मधल्या राऊंडमध्ये थोडीशी डिझाईन बनवून घ्यायची आहे। तर डिझाईन बनवण्यासाठी काय करायचं, आपल्याला खालच्या साईडनी या पद्धतीने धागा जॉईंट करून घ्यायचा आहे। आणि धागा जॉईंट केल्यानंतर याच्या प्रत्येक पुढच्या खांबातून आपल्याला काय करायचं आहे, एक एक या पद्धतीने स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे। परत पुढच्या खांबातून, आणि हे धागे नंतर आपण शिवून घेणार आहोत सर्वात शेवटी। या पद्धतीने जर तुम्हाला डिझाईन आवडत नसेल तर नाही बनवली तरी चालेल। तर टोटल आपल्याला 18 वेळेस या पद्धतीने स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे। तर मी शेवटीपर्यंत कंप्लीट करून घेते। तर हे पाहू शकता मी इथपर्यंत आलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने शेवटचं एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि नंतर जे आपण पहिलं स्लिप स्टिच बनवलेलं आहे त्याच्यामध्येच घेऊन आपल्याला एक वेळेस स्लिप स्टिच करायचं आहे।
आणि एक्स्ट्राचा धागा परत आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि हे दोन्ही पण धागे आपल्याला खालच्या साईडने ओढून घ्यायचे आहेत. तर हे पाहू शकता मी धागे मागच्या साईडला घेऊन कट करून घेतलेले आहेत. तर आपली डिझाइन पाहू शकता किती सुंदर तयार झालेली आहे. आता आपण वरती बास्केटची डिझाइन बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी सेम कलरची लोकर घेतलेली आहे आणि कुठेही एका जागी आपल्याला ही लोकर जॉईंट करायची आहे. आणि जॉईंट केल्यानंतर काय करायचं, 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि परत तिथेच 3 खांब घालायचे, म्हणजे एकाच याच्यामध्ये आपल्याला 4 खांब घालायचे आहेत. 2 आणि 3. तर इथे मी 4 खांब टोटल घातलेले आहेत. 4 खांब घातल्यानंतर काय करायचं, 1 2 3 4 आणि हे 5 साखळ्या विणायच्या. 5 साखळ्या विणल्यानंतर ही जी तिसरी साखळी आहे पहिल्या खांबाची, याच्यामध्ये क्रोशा घालून आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने ओढून घ्यायचं आहे. ओढून घेतल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या साखळीमध्येच वर्क करायचं आहे. तर याच्यामध्ये मुख्य खांब विणायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 आपल्याला इथे मुख्य खांब विणून घ्यायचे आहेत. तर हे पाहू शकता आपली बास्केटची डिझाइन तयार झालेली आहे. आता काय करायचं आहे, त्याच्यानंतर हे जे पिवळे खांब आहेत 1 आणि 2 स्किप करायचे आणि ह्या तिसऱ्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे, 1 2 स्किप करायचं आणि तिसऱ्या खांबावर आपल्याला डायरेक्ट खांब विणायला घ्यायचं आहे. 1 परत इथे 4 खांब विणायचे, 2 3 आणि 4. आणि हे विणता विणता मी धागा सुद्धा हायर केलेला आहे, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा टाइम द्यायची गरज नाही धागा हायर करण्यासाठी. परत ह्या 5 साखळ्या विणायच्या, 1 2 3 4 आणि 5 साखळ्या विणल्यानंतर ह्या पहिल्या खांबातून आपल्याला सुई घालायची आणि ह्या साखळ्या ओढून घ्यायच्या. परत एक साखळी घ्यायची आणि परत ह्या लूपमध्येच आपल्याला काय करायचं आहे, 8 मुख्य खांब विणायचे आहेत. 2 3 4 5 6 7 आणि 8. हे पाहू शकता आपली दुसरी डिझाइन देखील तयार झाली. परत आपल्याला 1 2 स्किप करायचे आणि ह्या तिसऱ्यावर 4 खांब विणायचे आहेत. तर असंच आपल्याला पूर्ण राऊंडनी ही डिझाइन कंप्लीट करून घ्यायची आहे. तर मी ही डिझाइन कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपण 3 साखळ्या घेतल्या होत्या पहिल्या खांबाला, तिथेच आपल्याला काय करायचं आहे, एक स्लिप स्टिच विणून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि स्लिप स्टिच विणल्यानंतर एक्स्ट्राचा धागा हा कट करून घ्यायचा आहे. परत आपण हा धागा हायर करणार आहोत. तर पाहू शकता किती सुंदर असं आपलं हे कोस्टर तयार झालेलं आहे आणि कलर कॉम्बिनेशन देखील पाहू शकता किती भन्नाट दिसत आहे. आणि आहे ना बनवायला एकदम सोपं. तर एकदा नक्की बनवून पहा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.